बोलीमध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेजमय युवा प्रतिष्ठानतर्फे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि सरांना विनंती करतोय की आमच्या टीमकडून आम्ही छोटेखानी जो सन्मान सत्कार करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या आदरणीय श्री दिग्विजय पाटील सरांसाठी. सोबतच एक मान्यवर या ठिकाणी आल्या, तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या अवनी पाटील ताई घेऊन येते तुमच्यासाठी छोटेखानी 5-10 मिनिटाचा धवला. जोरदार उद्या अवनी ताईंसाठी. आपल्या पद्धतीने टाळ्या होऊ द्या. स्टॉप स्टॉप स्टार्ट. माननीय सो अवनीताई यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावे. अवनीताईंचा आपण सन्मान सत्कार करत आहोत. पुण्याचे एकदा शब्दसुमनाने आम्ही केलेलंच होतं, पण तुम्हा सर्वांच्या लाडक्या आणि या समाजामध्ये लग्न समारंभात धवला किती अतिमहत्त्वाचं आहे. कारण काळाच्या ओघात एक आपल्याकडं दुःखद घटनेमध्ये डाका ही सिस्टम असायची, डाके, ती ओघात संपुष्टात आली. एक पिढी अशी होती पुरुषामध्ये की धोतरवाली किंवा पंचावाली जी टीम होती की जी कोळी लिबास असायचा, पण तीही नष्ट झाली. काळाच्या ओघात या सर्व कला या बंद होत चालल्यात. शाहीर एक पिढी होती आमच्या खरड गावात, शिडोंग गावात, त्याही आता बंद झाल्यात. तर कदाचित काळाच्या ओघात आमचा धवला पण बंद नको व्हायला. आणि म्हणून आमची येणारी पुढची पिढी ही धवला आमच्या घराघरात आमच्या मुलीत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अवनीताईंचा पुन्हा एकदा धन्यवाद आणि त्यांचं स्वागत. आणि ताईंना शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. सोबतच ताईंचे 2 असे समाज प्रबोधनपर आमच्या मुलींना आमच्या मुलांना मार्गदर्शनपर 2 शब्द त्यांनी व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करतोय. हॅलो, नमस्कार. बाबा, शुद्ध बोलू का आपल्या भाषेत बोलू? तुम्ही लयच हौशी असं डेंजर काम आहे एकदम. मग काय बोलता, भाषा टिकली पाहिजे नाही का? आता सराई तुम्हाला अभ्यासाचा सांगला, मी तुम्हाला थोडासा संस्कृतीचा सांगन, तेव्हा जरा मजा वाटेल नाही का? कारण अभ्यासासोबत आपली संस्कृती आपली परंपरा पण टिकली पाहिजे, आपला समाज टिकला पाहिजे. नाही तर कसं आहे, हळूहळू शिक्षणासोबत तुम्ही शिक्षण तर घेताच, आपण प्रोफेशनल लेवलला जेव्हा काम करतो तेव्हा आपण वेगवेगळ्या भाषेत बोलणार. कोणी इंग्लिश बोलेल, कोणी मराठीत बोलेल, कोणी हिंदी बोलेल ना. काही एकदम शानी तूर फुलावर पशी बाहेर भाषा येर पेतं, आपण तूर फुलावर पशी बाहेर भाषा येर पेतं बसा बोल बोल. आपल्याला असं वाटतं मी लय मोठी इंग्लिश बोलतो नाही का, यो असं आपलं असतं ना. या सगळं असताना आपली भाषा टिकवणं, घराघरात टिकवला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ना. मी डोक्याच्या शाळेचीच विद्यार्थिनी आहो. माझ्या शिक्षिका तिथे बसल्यात, इकडे किशोर सर असू देत माझे शिक्षक आहेत. मी लय आतरंगी विद्यार्थिनी होतो का, तुम्ही काय माझ्या ड्रेसिंगवर जाऊ नका. पण लक्षात ठेवा, आता सर सांगतात का पोरींसाठी काहीतरी बोला, तर पोरींना काय शिकवायचं सर? पोरी आताच्या पक्या हुशार मॅडम. पहिले कसा होता, सकाळची उठल्यावर पोरींना चांगले असं मस्त मस्त तुळशीला पाणी बिनी घालायचं होतं. आता कशा पोरी सकाळचे उठल्यावर मोबाईलला पाणी घालतात, बरोबर का? गोपी मॅडम आल्यात मोबाईलला पाणी घालता. पण एक लक्षात ठेवा बाय, कान देऊ नाही का. सध्या कसं आहे माहिती आहे का, सध्या वातावरण खराब आहे बाय. पहिले कसे होते मग 7वी 8वीला जरी पोरी गेल्या ना, मी नंतर कोणला बी प्रश्न विचारले ना, पहिले 7वी 8वीला पोरी जरी गेली ना तरी दादा तिचं फाटलेलं कपडा असायचं, त्या अशा शॉर्ट चड्ड्यांवर फिरायचं तरी वाईट नजर नव्हती, लक्षात ठेवा. पण आता कसं झाले माहिती का, आता कसं झाले, आता तुमचा छोटासा अंग प्रदर्शन पण तुमच्या जीवाला घातक ठरू शकतं. लक्षात ठेवा,
एक स्टेज कमी शिकलात तरी चालेल, पण जेव्हा तुमच्यावर कोणतरी अन्याय करतं, वाईट काहीतरी करतं, तुम्हाला समजतं ना, तेव्हा त्याला फाईट करता आली पाहिजे. असं शिक्षण बी घ्या, म्हणजे समजलं का तुम्हाला काय शिका दाम. अरे वा मॅडम, लय उत्साही आहे पोरी एकदम. टाळ्या फुकट आहेत, त्यांना माहीत आहे टाळ्यांना कांचाच व्याज नाही लागत. हां, आणि शिक्षण पण घेतलंच पाहिजे. पक्की शिका, पक्की मोठी व्हा. बऱ्याच जणांना असं वाटतं आपली गावाकडचीच आज तुम्ही सगळी, बरोबर, कोणी शरद आपल्या गाववाल्या लोकांना लोक गावंडल बोलतात, पण लक्षात ठेवा आपण ही महाराष्ट्रात राहणारी आपली गाववाली आहेत ना, यांची मुंबई आहे ना, आपली मुंबई आहे. पण आता कसं झालं, आपण पण सगळी एकदम बाहेरची लोक आली त्यांच्यासारखे आपण बोलायला लागलो ना. हळूहळू काही वर्षां कसं होईल, तुम्ही तुमची मराठी सोडली ना, कितने को दिया, त्याला तुम्ही असे ना बोलास का कितीला दिला, तुम्ही त्यांच्यासोबत त्यांची भाषा बोलायला लागली, म्हणजे महाराष्ट्र काय आणि बाहेरचा काय आता आपल्याला समजणार नाही. भाषा टिकावी म्हणून पण प्रयत्न करा शिक्षणासोबत. ना सरांनी सांगितले का थोडासा एखादा दौला झाला पाहिजे, दौला झाला पाहिजे. लयच उत्साही रे, तुमच्यातला आहे का कोणी दौला बोलणारा? दौला म्हणजे आपल्या आगरी कोली आदिवासी कुंभी कराठी समाजामध्ये गायला जाणारा म्हणतो की ए भांडू नको रे तू, कला भांडतास, नाकबीक फुटल त्याचा ना, नाकांशा तो घी बाहेर येईल ना, नाकान घी असतं म्हणजे तुम्हाला समजलं का? थंडीचे दिवस चालू आहेत, थोडीशी काळी टाकून बघा कुल्फी बाहेर येईल. त्यांनी मान खाली घातली, लाजला पोऱ्या. काय नाव तुझा? तुझं नाव काय बाला? बाला लाजता आवडे घरी आवडा लाजत असेल का? उभा राहा बाला इकडे, त्याला नवरदेव बनवू आपण. कवा वळ कवा नाही, मी डोकरी झालो तर माझा आवाज लागल का नाही. ये बाला इकडे, ये 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 ये, उठ उठ उठ, करवलं बघ तुला कसं सांगता, जा जा जा. आता ये, लाल टिकली घातली नाही तर त्याच्या बाजूचा ये. मग मी येऊ खाली, मी खाली येऊ. लाजतान ती लाईव्ह चालू आहे का, बिंदास या. संस्कृती टिकली पाहिजे, दौला टिकला पाहिजे. बाय काय नाव आहे मला तुझा? प्रज्वल. प्रज्वल. लय गरीब आहे पोऱ्या. तुझ्या मामाचं नाव काय? मामाचा नयन. नयन. मामूस नसेल आला ना, घरी असेल, त्याला पाठवा ग व्हिडिओ. प्रज्वल भाचा बसला पाटावरी, नयन मामा बसला पाटावरी, प्रज्वल भाचा घेतले मांडीवरी, येरबाच्या काकण बांधू बांधू डावे उजवे हाती, मामाचे हातन कोबऱ्याची वाटी, भाच्याच्या हातन गुलाचा खरा, मामा गाली भाच्याच्या तोंडान, भाचा घाली मामाच्या तोंडान, मामा बाचा मिलून शानी, दोघा कौतुका ब्याटती. प्रज्वल कसा लाजला बघा. आता तो सपना गेला असेल, त्याचा लगीन कसा वल, मामूस कसा बसल, कसा काकान बांधील. तर धन्यवाद. लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटलं सगळं मजाक मस्ती झाले, पण दौला म्हणजे सरांनी मगाशी सांगितलं मला, दौलारीन म्हणजे आपल्या समाजातली एक पुजारी ने बाय. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं, दौला फक्त डोकऱ्या माणसाही गायचा ना, मग ती डोकरी माणसा मेल्यावर आपली परंपरा कोण टिकविल? कारण दौलारीन फक्त गाणी बोलणारी नाहीये, दौलारीन फक्त गाणी बोलणारी नाही, तर दौलारीन म्हणजे पूजा विधिवत सांगणारी आपल्या समाजांची एक ब्राह्मण, आपल्या समाजांची दौलारीन एक ब्राह्मण. मग थोड्या दिवसांत काय होईल माहिती आहे का, तुमच्या यातला कोणीतरी एक इंजिनियर बनल, कोणतरी एक वकील बनल, कोणतरी एक डॉक्टर बनल, पण कोणाला तरी असं वाटू देत का मी मोठी झाल्यानंतर दौलारीन बनन. ह्या गोष्टीची काळजी घ्या, तेव्हा आपली संस्कृती टिकून राहील. तुम्हाला कसा झाले, रील्सच्या जमान्यात दादा या सगळ्या बघतान, लग्न असतं आगरी कोली मराठी लोकांचा ना, यांचा डान्स कसा असतं माहिती का, त्या धोतर लावून लुंगी डान्स. हां, लुंगी डान्स लावतो आपण,
किंवा पोरी साऊथ इंडियन लुक करून पार त्या येण्या बिण्या घालून घागरं ते असतात वेगवेगळ्या प्रकारचं आपली हाऊस असतं मजा असतं. पण तुम्हाला सगळ्यांना मला विचारायचा, जेव्हा साऊथच्या लग्नात कवा तरी जाऊन बघा, साऊथच्या लग्नात जा मला, त्यांची लोक कवाच तुमच्या कोली लोकांसारखं सुरकं बांधणार नाही. तुम्ही बाया जसं कोली लोकांसारखं लुगरं लावताना ती घालणार नाही. का माहिती आहे का? कारण त्यांना त्यांचा समाजाला टिकून ठेवायचा. म्हणून आपला समाज टिकवायचा असेल तर सगळ्यात पहिले काय करा, आपली संस्कृती आपली वेशभूषा टिकवा. आता कसं झालंय, शिक्षण वाढत चाललंय आणि शिक्षण फॅशन सोबत पहिले कपडे फुल व्हायचा, आता शॉर्ट होत चाललंय. काळजी घ्या. समाज सध्या खूप घाण वातावरण आहे. स्वतःला झाशीची राणी बनवा, ना पक्या शिका पक्या मोठ्या व्हा, ना पक्या मोठ्या उद्योग बसा. धन्यवाद धन्यवाद. टाळ्या पोकाडत बजाव टाळी, टाळी वाजव, टाळ्या वाजवणं लय मोठं शास्त्र आहे. धर धन्यवाद तारपाई तर पण मी हिर पिता हार पाल्या आणि हार आमच्या मोरपल्लानं सार सांगितलं की धर पावला खीर पितं मार पाहतोचा हार पाय पर पडता हार आमच्या मोरपल्लानं कर पडतं का धर पावला हा जर पगाच्या पार पडी एर पेड हार पाय की तोर पर